तर पवार साहेब जेव्हा ओबीसीच्या बाजूने असतात तेव्हा ते षडयंत्र रचत असतात अशा शब्दात लक्ष्मण हाकेंनी शरद पवारांवर टीका केली आहे। तर जरांगेंना रसद पुरवणारे मंडळ यात्रा काढतात म्हणत हाकेंनी पवारांच्या मंडळ यात्रेवरून टीका केली आहे। दरम्यान दगाबाज पवारांना खड्यासारखं बाजूला करा असं आवाहन हाकेंनी जे आहे ते ओबीसी बांधवांना केलं। पवार साहेबांचं राजकारण म्हणजे ज्यावेळी ते ओबीसींच्या बाजूने गळा काढतात त्यावेळी ते ओबीसींच्या विरोधामध्ये षडयंत्र रचत असतात। पवार साहेबांचं राजकारण म्हणजे एका बाजूला जरांगे नावाच्या बबड्याला फ्युएल पुरवणारे, रसद पुरवणारे, त्याचं आंदोलन उभं करणारे, त्याला सपोर्ट करणारे, तिथं जाऊन भेट देणारे हेच शरदचंद्रजी पवार आज मात्र ओबीसींच्या बाजूनं मंडल यात्रा नागपुरामधून सुरू करतायत। ज्या पद्धतीनं एखादा विषारी नाग असावा, इच्छाधारी नाग असावा, त्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती तुम्ही वेटाळा घालून बसलेले आहात। तुम्ही व्याकरण निश्चित समजून घेतलं निवडणुका जिंकण्याचं, ते व्याकरण अडचणीत आलंय म्हणून तुम्ही मंडल यात्रा काढली। त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे दगेबाज नेते आहेत आणि त्यांचा तो इतिहास राहिलेला आहे। त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, ओबीसीच्या बाजूने उभं राहा, ओबीसीच्या माणसांना निवडून द्या आणि या दगेबाज माणसांना खड्यासारखं बाजूला करा, असं मी ओबीसी भटके विमुक्त जाती जमातीच्या सर्वसामान्य बांधवांना मी विनंती करेन।